चिरायू दिव्य पराक्रमाने केला महाराष्ट्र चिरायू जय 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 जिजाऊ जय 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 जिजाऊ जय 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 जिजाऊ च्या रक्षणाला दिली हाती ज्ञान नाही विद्या नाही त्यास मानव म्हणावे का ज्ञान नाही विद्या नाही त्यास मानव म्हणावे का बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का ओळखलत का ज्ञान सावित्री सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नरसे पाटलांची मी कन्या अवघ्या 9व्या वर्षी एका ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो सर्वसाधारण माणूस नाही तर अवघ्या जगाला उजेड देणारा एक क्रांतिसूर्यच आहे आणि त्यावेळी बायांना उमरा ओळखण्याची पद्धत नव्हती बाईच्या जातीने कसं आपण बरं आपलं घर बरं ना आपल्या घरातली चूक स्त्री पुरुष उच्च नीच यांचा लई भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच खूप होता ज्योतिरावांच्या मनात ज्योतिराव एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना फराड नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज वुमन एज्युकेटेड फुल हाऊस विल एज्युकेटेड पण तुम्ही लोक तर स्त्रियांना घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले माझ्याकडे पाठवण्याचे घेऊन म्हणाले सावित्री आजपासून ज्ञान तुला शिकवणार झालं माझा अभ्यास आणि अशातच 1 जानेवारी हो शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला आम्ही पुण्यातील भिडेवाडीत पहिली शाळा उघडली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका पण झाली निंबाळकर घराण्याची लेक शिवाजी महाराजांची पट्टराणी शंभू महाराजांची माता सईबाई राणीसाहेब सईबाई राणीसाहेब या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी त्यांचा जन्म निंबाळकर घराण्यात झाला त्यांचे वडील विलाजी निंबाळकर हे सरदार होते त्यांचे संगोपन चांगल्या संस्कारात झाले इसवी सन 1640 साली त्यांचा विवाह शिवाजी महाराजांनी झाला त्यावेळी शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या कार्यात गुंतले होते परंतु शिवाजी महाराज युद्धे आणि मोहिमांमध्ये व्यस्त असताना सईबाईंनी घराचे काम नीट सांभाळले शिवाजी महाराजांना आणि सईबाईंना पुत्र झाले ते म्हणजे संभाजी महाराज परंतु संभाजी महाराज छोटे असताना सईबाईंचे निधन इसवी सन 1659 साली सईबाईंचे निधन झाले पण सईबाईंनी दिलेले संस्कार शिवाजी महाराजांच्या जीवनात कायम राहिले सईबाई या आदर्श पत्नी आणि आदर्श माता होत्या त्यांच्या त्याग साधेपणा आणि संस्कारामुळे त्या इतिहासात कायम स्मरणात राहतील साधेपणातही कणखरपणा
साधेपणातही कल्पना, रयतेची आई ती खरी सैवानी माता. रयतेची आई ती खरी सैवानी माता. धन्यवाद. आम्ही येशू, महाराणी येशूबाई म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई. आमचे नाव शृंगारपूर. आमच्या लग्नापूर्वीचे नाव राजाई. आम्ही स्वराज्यातील पहिल्या मुख्यतर आहोत. आमचे लग्न बालपणातच झाले व आम्ही आऊसाहेब आणि आबासाहेबांच्या थोर विचारात काढलो. राजवाड्याच्या आनंदी वातावरणात रमलो होतो. राजवाड्याच्या आनंदी वातावरणात रमलो होतो पण त्या आनंदावर संकट आले. आमचे पती मोगलांच्या तावडीत सापडले आणि स्वराज्यावर आलेले संकट. रायगडला पडलेला वेढा. आम्ही रायगडच्या वेढ्याला तोड दिली. जवळपास 8 महिने आम्ही रायगडच्या वेढ्याला तोड दिली. परंतु शेवटी आम्ही सुद्धा मुघलांच्या तावडीत सापडलो. 29 वर्षे आम्हाला मुघलांच्या कैदेत राहावं लागलं. सुटकेनंतरचा काळ आम्ही आनंदात घालवला. कैदेत असताना आम्ही दाखवून दिले की आमची एकनिष्ठा आणि स्वराज्यावर असलेली प्रेम. महाराष्ट्र झुकत नाही. शिवछत्रपतींचं स्वराज्य नभत नाही. स्वराज्यातील मावळा खाली बघत नाही तर तो नजरेला नजर फिरवणारा असतो आणि तो रक्ताच्या कारंज्यात भिजणारा असतो. भोसल्यांची सून, जाधवाची कन्या भोसल्यांची सून, शिवबाची माता भाग्य कोणते अजून, शिवबाची माता भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलत आहे. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलत आहे. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलत आहे, मी जिजाऊ बोलत आहे. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या. रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आले आणि आमचे नाव जिजा असे ठेवले. आमच्या आईची इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकलो. शिवबा तर आमचा सर्वात धाकटा रत्न. शिवबा तर आमचा सर्वात